पोरी अगं, मी तुझ्या स्वप्नांच्या अजिबात विरोधात नाहीये. मी जे आयुष्य जगले ते तू जगू नयेस असंच वाटतं ग मला. पण माझेही हात बांधले गेलेत. तू शहराला शिकायला जावंस म्हणून किती प्रयत्न करत होते मी, आणि त्यासाठी आजही मी तुझ्या वडिलांची बोलणी ऐकते. हे तुलाही चांगलं माहितीये. आजही तुझ्या वडिलांनी डोळे वर करून माझ्याकडे बघितलं तरी माझं अंग थरथर करतं. आणि तरी तू मला तुझं लग्न मोडायला सांगतेस. नाही, माझ्यात ताकद नाहीये ग आता. माफ कर तू मला, खरंच माफ कर. काय काय म्हणालीस तू? तू तुझ्या जीवाचं बरं वाईट करशील. ठीक आहे, कर कर, खुशाल कर. तुझ्याही कर आणि माझ्याही जीवाचं कर. आधी तू मला संपव आणि मग तुला काय करायचं ते कर. मग तू मोकळी. हा, हे तुझ्या जीवाचं हे असं बरं वाईट करण्यासाठी मी तुला लहानाचं मोठं केलं ना, तुझ्या पाठीशी उभी राहिली. हे तू तुझ्या जीवाचं असं करावंस म्हणून. अगं पोरी, तुला कसं कळत नाहीये? तू आता तुझ्या पायावर उभी राहिलीयस. तू तुझा निर्णय घेऊ शकतेस. तुला आता कुणाची मदतीची गरज नाहीये आणि तू अपेक्षाही करू नकोस. माझं काय ग, आईचं काळीच आहे. मी किती नाही म्हटलं ना तरी तुला मदत करेनच. मी तुझ्या वडिलांचा मूड बघून या विषयावर नक्कीच त्यांच्याशी बोलेल. पण एक ध्यानात ठेव, लढायचं तर तुलाच आहे. मग आता लढायचं की स्वतःला संपवायचं हे तुझं तूच ठरव.